जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। राज्यात शेत जमिनींसाठी अनावश्यक दुहेरी रस्त्यांच्या मागण्यांना आळा घालण्यासाठी शासनाने कठोर भूमिका घेतली आहे। आमदार शिवाजीराव गर्जे यांनी पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा आक्रमकपणे मांडल्यानंतर प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली। 20 एप्रिल रोजी महसूल विभागाने परिपत्रक काढत स्पष्ट केले की आधीचा रस्ता उपलब्ध असल्यास नवीन किंवा पर्यायी रस्ता मंजूर केला जाणार नाही। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 143 नुसार रस्ता केवळ शेत जमिनीला वाजवी प्रवेश देण्यासाठीच आहे। वैयक्तिक सोय किंवा कमी अंतरासाठी नवीन रस्त्यांची मागणी थेट फेटाळली जाणार आहे। त्यामुळे अशा अनावश्यक मागण्यांवर आता पूर्णपणे निर्बंध येणार आहेत। अहिल्यानगर वन विभागाच्या जिल्हा कार्यालयातील चंदनाच्या झाडांची चोरी केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने 2 आरोपींना ताब्यात घेतले। या घटनेत वन कर्मचाऱ्याला बांधून चोरी करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली होती। 18 एप्रिल रोजी पहाटे सुमारे 2:30 वाजेच्या सुमारास अहिल्यानगर येथील वन विभागीय कार्यालयात रात्रपाळीवर असलेले वनमजूर रमेश पोपट शेळके यांना 4 अज्ञात आरोपींनी अशोकाच्या झाडाला बांधून ठेवले आणि त्यानंतर सहाय्यक वन संरक्षक यांच्या निवासस्थानाजवळील सुमारे 20,000 रुपये किमतीची 2 चंदनांची झाडे चोरून नेण्यात आली। या प्रकरणी रमेश शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहिल्यानगर कॅम्प पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। राज्याचे महसूल खाते हे नागरिकांच्या मालमत्तेचे रक्षण करते। त्यामुळे जुन्या महसूल कायद्यांमधील क्लिष्ट प्रक्रिया कमी करून सर्वसामान्यांना जलद न्याय देण्यासाठी कायदे बदलण्यात येत आहेत, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले। नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांची थेट सोडवणूक करण्यासाठी शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जनता दरबारात ते बोलत होते। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री व आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले। शहरातील पुरोगामी संघटना व मी संगमनेरकर यांच्या वतीने हा निषेध नोंदवण्यात आला। या आंदोलनादरम्यान दोघांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला। तर यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। सोबतच विविध पक्षांचे कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पाथर्डी शहरात वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करत 6 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत। ही कारवाई शनिवारी करण्यात आली असून शहरातील मुख्य रस्त्यांवरील हातगाडीवरील फळ विक्रेते, चप्पल विक्रेते व कपडे विक्रेत्यांच्या अतिक्रमणाविरोधात पोलिसांनी धडक भूमिका घेतली आहे। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहुयात पुढील बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नदीजोड प्रकल्पाच्या कामांना मोठी गती मिळाली असून लवकरच याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन या प्रकल्पांच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या 300 वर्षाचे औचित्य साधून काढण्यात आलेल्या गोदा ते नर्मदा या जलयात्रेचे स्वागत कोपरगाव येथे आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने करण्यात आले। या प्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले, यापूर्वी वर्षानुवर्ष जलप्रकल्पांची कामे होऊ शकली नव्हती। अनेकांनी फक्त आश्वासने दिली। निळवंडेसारख्या महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्यात महायुतीचे सरकार यावे लागले। कालवे पूर्ण झाले, म्हणूनच या भागात पाणी येऊ शकले। आता अधिकचे काम करून उर्वरित गावांनाही पाणी देण्याचं त्यांनी आश्वासित केलंय। श्री शैनेश्वर देवस्थान ट्रस्ट शनी शिंगणापूर येथील 2 नंबरचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले असल्यामुळे खासदार निलेश लंके यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। 2 नंबरचे प्रवेशद्वार बंद केल्यामुळे भाविकांना नाहक त्रास होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत शनिदेवाला कुलूप बंद करणे चुकीचे असल्याचे मत खासदार निलेश लंके यांनी म्हटलंय। प्रशासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा, याबाबत प्रशासनाला पत्रव्यवहार करणार असल्याचं ते म्हणाले आहेत।
शिर्डी येथे सोमवारी आयोजित एका कार्यक्रमानिमित्त माध्यमांशी संवाद साधताना भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी विवेक कोल्हे यांच्या आगामी विधान परिषद उमेदवारीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी कोल्हे यांना विधान परिषदेवर संधी देण्याचं आश्वासन पक्षांकडून देण्यात आलं होतं, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या उमेदवारीबाबत अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे योग्य वेळी घेतील, असे सूचक विधान बावनकुळे यांनी केलंय. कोल्हे यांचे नाव चर्चेत असल्याने या विधानामुळे राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला असून शब्द पाळण्याच्या दृष्टीने पक्ष लवकरच अधिकृत घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेत पारनेर तालुका कार्यकारिणी व सर्व सेल बरखास्त केले आहेत. या सर्जिकल स्ट्राईकमुळे पारनेर तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. निष्क्रियता व ढिसाळ कारभारावर कारवाई करत कामगिरी नाही तर पद नाही, असा स्पष्ट संदेश देण्यात आला. 8 दिवसात नवी कार्यकारिणी जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले असून नव्या कार्यक्षम चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. हा निर्णय प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जिल्हा अध्यक्ष दादाभाऊ कळमकर व खासदार निलेश लंके यांच्या सूचनेनुसार घेण्यात आला असल्याचं समजतंय. आगामी निवडणुका लक्षात घेऊन बूथनिहाय संघटन बांधणीवर भर दिला जाणार आहे. या निर्णयामुळे इतर पक्षातील असंतुष्ट कार्यकर्त्यांचे लक्ष राष्ट्रवादीकडे वळवण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील सुसरे येथील ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार हा चव्हाट्यावर येत असल्याने ग्रामपंचायतीने शासनाच्या माध्यमातून मिळत असलेले विविध विकास कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करून कामे न करता त्यामधील कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप सुसरे येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश उदागे यांनी पाथर्डी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना वारंवार याबाबत लेखी निवेदने देऊनही यात कुठलीच दखल प्रशासनाकडून घेऊन कार्यवाही केली जात नसल्याने कागदपत्राला केराची टोपली दाखवली की काय आणि प्रशासन विकलं गेलं की काय, असाही संतप्त सवाल ग्रामस्थातून चर्चेला जात असून येथील ग्रामपंचायतचे ग्रामसेवक हे गेल्या 5 महिन्यांपासून ग्रामपंचायतींमध्ये येतच नसल्याने त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप होत असल्यामुळे याची चौकशी करून दोषी असल्यास त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार केली. मात्र कुठल्याही प्रकारची दखल प्रशासनाने घेतली नसल्याने आमच्या ग्रामपंचायतीच्या निधीचा गैरमार्गाने वापर केला तो परत मिळावा, अशा प्रकारची मागणी सुरेश उदागे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. सतीश पिसोटे, सुसरे ग्रामस्थ. गेली ग्रामसभा झाल्यापासून गेली 5 महिने ग्रामसेवक आमच्या गावात नाही. आमच्या गावातील खूप कामे पडून आहेत. वारंवार तक्रार करूनही BDO मॅडम याची काही दखल घेत नाही. कृपया आम्हाला न्याय भेटावा. धन्यवाद. सामाजिक कार्यकर्ता म्हणून सुरेश काकासाहेब उदागे, सुसरे, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर. आज जवळपास 5 महिने होत आलेत तरीही ग्रामसेवक गावामध्ये येत नाहीत. यामागचं कारण विचारले असता काहीतरी घडतंय. यानंतर आम्ही पाठपुरवठा करत गेलो. त्यामध्ये आम्हाला दलित वस्तीमध्ये जवळपास 9 लाख रुपयाचे काम न करताच बिल काढण्यात आले. हे पुराव्यासहित आमच्याकडे आहे. त्यानंतर एक 4,16,000 रुपये एक खाजगी व्यक्तीच्या नावावर पैसे मारले. आवाज उठवल्याच्या नंतर ते परत मागं मारले. असा बघितला. त्याच्यानंतर 15 वित्त आयोगाचा जवळपास 34 लाखाचा एक काम न करताच ते पण पैसे खाजगी व्यक्तीच्या नावावर वर्ग केले. त्यानंतर काही काम बघायला गेलो. रोडचे काम असन ते 91 फूट जवळपास कमी आहे. आणि या विषयावर आम्ही वारंवार CO साहेब असतील, BDO साहेब असतील यांच्याकडे विनंती अर्ज केले. अर्जानंतर एक समिती स्थापन झाली आणि समिती आल्याच्या नंतर ग्रामसेवक यांनी त्यांना कोणतंही दप्तर दिलं नाही आणि दप्तर दिलं नाही. त्यानंतर समितीलाही आम्ही सर्व कामं दाखवली. तर काही कामं जवळपास 89 लाख रुपयाचा माझ्याकडे पुराव्यासहित आहे. 89 लाख रुपयाचे कामं न करताच पैसे काढलेले आहेत. तरी आम्ही वेळोवेळी त्यांना अर्ज देऊन आम्हाला न्याय भेटण्यासाठी खूप काही पाठपुरवठा केला. पण प्रशासक हे पूर्णपणे विकलं आहे का काय, याच्यावरही आमची एक शंका उपस्थित झाली आहे. तरी आम्हाला आमच्या ग्रामपंचायत कार्यालय सुसरे जेवढा काही निधी तुम्ही गैरमार्गाने वापर केला असेल तेवढा आमचा निधी परत मिळावा आणि आम्हाला न्याय द्यावा आणि श्री गणेश ढाकणे ग्रामसेवक यांना बडतर्फ करावं, हीच आमची मनापासून विनंती. जिल्ह्याची खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.
खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.